आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सोनिया गांधी यांच्या व्हिडिओवरनं राजकीय वाद पेटलेला आहे. वंदे मातरम विधेयकावेळी मोदी शहा कुठे होते? अनुपस्थित राहणं हा वंदे मातरमचा अपमान नाही का? अशा प्रश्नांचा भडीमार आदित्य ठाकरेंनी केलाय. आदित्य ठाकरेंनी चाकण परिसरातल्या रस्त्याची पाहणी केलेली आहे. चाकण MIDCतल्या प्रश्नांवरून आदित्य ठाकरे यांचा हा दौरा आहे. इथल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्योजक त्रस्त आहेत. काही कंपन्या सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. मुंब्र्याचं नाव बदलून मुंब्रा देवी करणार असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे. कावड यात्रेनिमित्त मंत्री नितेश राणे उद्या मुंब्रा शहरात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुंब्राऐवजी मुंब्रा देवी असा उल्लेख करण्यात आला. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंना चिमटा काढलेला आहे. मुंब्रा देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंब्रा असं पडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. गोपीनाथ मुंडे हे कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर त्यावर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही मंत्री काय, मी मंत्री काय असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडेंनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. आपण मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडेंनी मंत्री करण्याची अट घातली होती. मंत्रिपद द्या अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत असं मुंडेंनी म्हटलं होतं असा दावा चव्हाण यांनी केलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2 दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर अंबाजोगाई शहरात आल्या. कार्यकर्त्यांनी JCBच्या माध्यमातून फुलांची उधळण केली. धनंजय मुंडेंकडून सुनेत्रा पवारांचं स्वागत करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते परळी इथल्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.